ध्वजारोहणासाठी माननीय मंत्री महोदय ध्वजवंदन करतायत। जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आहेत। परंतु नंदुरबारमधील आमच्या सर्व बांधवांना भगिनींना अत्यंत मनापासून या ठिकाणी 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। शिवाय कामगार दिन आज म्हणून आहे, देशभरामध्ये कामगार दिन साजरा होतो, ते कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा आहेत। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, अनेक उपक्रम सुरू करणार आहोत। येणाऱ्या 2-5 वर्षामध्ये नंदुरबार जिल्हा हा काट टाकेल आणि वेगळं काम या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लागलेली आहे। सर, राज्य शासनाने पीक विमा योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी राज्य शासनाचे निदर्शनास आले आणि त्यामुळे त्या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। पूर्वी सारखीच योजना या ठिकाणी सुरू राहील, परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दर वर्षाला 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात या विषयामध्ये आणि गरज पडल्यास अधिकची गुंतवणूक या ठिकाणी राज्य सरकार करायला तयार आहे। परंतु एक वेगळं शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी एक वेगळं पाऊल या ठिकाणी राज्य शासनाने उचललेलं आहे, त्याचंसुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। म्हणजे जातीनिहाय जनगणना होण्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती। केंद्रीय मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन, धन्यवाद देईन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, की त्यांनी या जनगणनेला हिरवा कंदील दिलेला आहे आणि लवकरात लवकर ही जनगणना सुरू आहे। तो विषय माझ्या अखत्यारीचा नाही आहे, तो विषय राज्य शासनाच्या अखत्यारीचा आहे, त्याविषयी यथोचित वेगळा विचार केला जाईल। सर, तो विषय मला या ठिकाणी प्रत्यक्षात माहिती नाही, त्यामुळे त्या विषयाची माहिती घेऊन मी आपल्याला कळवतो।